कोकणातून ठाकरे सेना हद्दपार होणार। जाधव ठाकरे सेना सोडणार। नाराजीचं कारण की दबावाचं राजकारण? लढत बसायचं नाहीये, लढत बसायची। भास्कर जाधव ठाकरे सेनेचे कोकणातील एकमेव आमदार, मात्र पक्षात वारंवार डावललं जात असल्याचं सांगत भास्कर जाधवांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे। त्यामुळेच भास्कर जाधव ठाकरेंची साथ सोडणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय। तर आता खुद्द उद्धव ठाकरेच जाधवांची मनधरणी करणार असल्याची माहिती समोर आली आहे। मला मंत्रिपद मिळायला पाहिजे होतं हे तेव्हाही बोललो, आजही बोलतो, उद्याही बोलेन। का मिळायला नको होतं त्याचं कारण कोणाकडे असेल ते स्पष्ट केलं पाहिजे, परंतु नाही मिळालं म्हणून काय रडत बसायचं आहे का? रडत बसायचं नाहीये, लढत बसायचं। कार्यकर्ते कमी होतात म्हणून निवृत्ती घ्यायचं काहीच कारण नाही। 39 जागांपैकी मी एकटा निवडून आलो, परंतु शेवटी आता 8-8 वेळा निवडणुका जिंकल्यानंतर वेगवेगळ्या असं वाटतं की आता थांबायचा विचार करावा, यापेक्षा वेगळं काही कारण नाही। त्या भास्कर जाधव हे आमचे सहकारी आहेत, त्यांच्याकडे अनेक जबाबदाऱ्या पक्षानं दिलेल्या आहेत आणि त्यांनी त्या योग्य पद्धतीनं पेलवलेल्या आहेत। भास्कर जाधव जेव्हा मुंबईत येतील तेव्हा माननीय उद्धव ठाकरे साहेब त्यांच्याशी स्वतः बोलतील। ते एक हाडाचे शिवसैनिक आहेत, कडवट शिवसैनिक आहेत। विधानसभा निवडणुकीत कोकणातील ठाकरे सेनेचे बुरुज ढासळले, मात्र भास्कर जाधवांनी गड राखला। त्यानंतर भास्कर जाधवांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती। मात्र भास्कर जाधवांच्या नाराजीची नेमकी कारणं काय आहेत ते देखील पाहूया। 8 वेळा निवडून येऊनही मंत्रिपद न मिळाल्याची खंत आहे। जाधवांना डावलून आदित्य ठाकरेंची विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली। संघटनात्मक पातळीवर क्षमतेपेक्षा संधी न मिळाल्याची खंत आहे। तसंच विनायक राऊत आणि संजय राऊतांशी असलेले पक्षांतर्गत मतभेद देखील यामागचं कारण असल्याचं बोललं जात आहे। तर राजन साळवी यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर भास्कर जाधवही ठाकरेंची साथ सोडण्याच्या चर्चा रंगल्या होत्या। तेव्हा उदय सामंतांनी जाधवांना शिंदे गटात येण्याची ऑफर दिली। तुम्ही परवा देखील सांगितलं, आज देखील आदरानं सांगतो की भास्करराव जाधव साहेबांनी जरी विचार केला तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला आम्ही तयार आहोत। मात्र ठाकरेंची साथ सोडण्याच्या चर्चांवर अखेर भास्कर जाधवांनी मौन सोडलंय। 8 वेळा वेगवेगळ्या निवडणुका जिंकल्यानंतर आता थांबावं असं वाटतं, हा माझं वैयक्तिक मत झालं। हे कोणावर नाराजी किंवा कोणी मला निवृत्त व्हायला सांगितलं, माझ्यामध्ये लढण्याची धमक आहे, माझ्यामध्ये संघर्ष करण्याची अजूनही ईर्ष्या आहे आणि म्हणून मी नाराज आहे। या बातम्यांमध्ये काडीचं तथ्य नाही, मी नाराज नाही। कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला, मात्र लोकसभा निवडणुकीत कोकण ठाकरेंच्या हातून निसटलं। तर विधानसभा निवडणुकीत भास्कर जाधव वगळता कोकणात ठाकरेंच्या सेनेचा धुव्वा उडाला। मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी नाराज भास्कर जाधव निवृत्तीचा मार्ग स्वीकारणार की ठाकरेंची साथ सोडून सत्तेच्या आश्रयाला जाणार, यावरच कोकणातील सत्तेचं गणित अवलंबून असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।